26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातली नेते मंडळी एकवटली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर। परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांबच। खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अजून अस्पष्ट। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। चर्चेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। भारताकडनं मार खाल्ल्यावर पाकिस्तान चीनच्या दारी। उपपंतप्रधान इशाक दार चीन दौऱ्यावरती। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या भेटी घेणार। पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवरती आयएसआयची करडी नजर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीत माहिती। ज्योतीच्या फोनमध्ये मिळाले पाकिस्तानी नंबर्स, तर युट्यूबवर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशामध्ये चौकशी। मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या वादग्रस्त विधानाच्या अनुषंगाने अडचणीत आले होते। अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक। ऑपरेशन सिंदूर आणि कर्नल सोफियांबाबत केलं होतं वादग्रस्त विधान। खासदार ओवेसी, काँग्रेस आणि विविध शैक्षणिक संस्थांकडनं अटकेचा निषेध। पालकमंत्री झाल्यावरती अजित पवारांचा पहिलाच परळी दौरा। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडेही झाले ऍक्टिव्ह। अनेक दिवसांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे सहभागी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू। कागदपत्र मिळाली नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा। निर्दोष मुक्तीचा अर्ज विष्णू साठेच्या वकिलांकडून मागे। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्षच। राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी बरसणार आणि मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची रिपीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।